आहे, आज तुम्ही कुडाची एंट्री मारेल ना, माणूस मरेल पण त्याच्या घरपर्यंत अँब्युलन्स नाही पोहोचणार. तुम्हाला वरच्या घरासाठी लोकांचे मतदान तुम्हाला चालतात आणि तुम्हाला वरच्या भागाला घर नाही द्यायचं. पोरांकडे रोजगार नाहीये, मुलांची लग्न नाही होत आहेत कारण त्यांना मुली नाही मिळतात, कारण त्यांची बिल्डिंग घरं नाही आहेत. म्हणून आपला जो विभाग आहे त्याच्यामध्ये विकास कामं ही शून्य झालेली आहेत. नमस्कार, आपण पाहत आहात आरपी न्यूज ब्रॉडकास्टिंग. आजचा विषय आहे वॉर्ड क्रमांक 37च्या महिला युवा उमेदवार ऍडव्होकेट सिद्धी संतोष शेलार संदर्भामध्ये आपण त्यांची चर्चा करणार आहोत. सिद्धी संतोष शेलार हे स्वतः एक ऍडव्होकेट आहेत. मी बोलण्यापेक्षा आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. आताच्या वॉर्ड क्रमांक 37 मधल्या उमेदवार आहेत, काय त्यांची अपेक्षा, काय त्यांची जिद्द, काय करणार भविष्यामध्ये, हा एक विभागातला खूप मोठा प्रश्न लोकांसमोर होता. पण हा लोकांचा प्रश्न त्यांच्या मुखाने जाणून घेऊया. सिद्धी मॅडम, सर्वात पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे आरपी न्यूजच्या ब्रॉडकास्टिंग मध्ये. काय बोलाल, स्वतःबद्दल काहीतरी सांगा लोकांना. मी ऍडव्होकेट सिद्धी संतोष शेलार, मी 2014 पासून शिवसेना आपली बाळासाहेबांची त्याच्यामध्ये सक्रिय कार्यरत आहे आणि गेले माझ्या वयाच्या 16 वर्षापासून मी समाजकारणात सक्रिय आहे. आणि जेव्हा मी समाजकारणात सक्रिय आहे, मी जेव्हा आपला म्हणजे 37चा वॉर्ड, जेव्हा जुना वॉर्ड 38 होता आणि 38 मधनं पातळ फुटून जे 3-4 वॉर्ड आपले घडले, मी तेव्हापासून समाजकारणात, राजकारणात सक्रिय आहे. मी दिंडोशी विधानसभेची उपविभाग अधिकारी पण होऊन गेले. मी शाखा अधिकारी म्हणून माझा प्रवास सुरू केला होता आणि बॉम्बे हायकोर्टात मी क्रिमिनल लिटिगेशन चे मॅटर्स बघते. मी प्रॅक्टिस करते क्रिमिनल लिटिगेशन मध्ये गेले 7 वर्षांपासून. अशी एक माझी स्वतःची एक ओळख आहे, माझी आयडेंटिटी आहे. ताई, जर फॅमिली बद्दल बोलायचं झालं तर फॅमिलीमध्ये कोण कोण राहता, कुठे, काय? माझे बाबा आहेत, माझी आई आहे. देवाच्या कृपेने मी त्यांना एकच संतान आहे, मुलगी म्हणून जन्मलेली. आणि माझं अंगणवाडीत मी स्थायिक आहे. आज माझी 4थी पिढी आहे इथे. माझ्या आजोबांपासून, माझ्या पंजोबांपासून आम्ही मालाडमध्ये आम्ही स्थायिक आहोत. आज आम्ही माझी आई, माझ्या आईचं घर पण आहे ते मालाडमध्ये. माझी आजी अजूनही आहे, माझे आजोबा वारले, माझी आजी अजूनही मालाडमध्येच राहते. माझं स्वतःचं घर हे अजूनही 37 वॉर्डच्या कुराड विलेज मध्ये स्थायिक आहे मी. माझे वडील जे आहेत त्यांची एक वेगळी छबी आहे आणि माझ्या वडिलांनी एनसीपी, जुनी एनसीपी माननीय शरदचंद्रजी पवार यांची, त्याच्यामध्ये मला वाटतं की भरपूर वर्ष म्हणजे प्रचंड वर्ष म्हणजे 25, मला माझ्या वयात एक 25-20 वर्षांपेक्षा जास्त काम केलेलं आहे. तुम्ही थोडं थांबवतो तुम्हाला. तुम्ही वडिलांबद्दल चर्चा केलात, संतोष शेलार बद्दल चर्चा केलात. आजकाल संतोष शेलारच्या तुमच्या वडिलांच्या नावाने एक विषय सुरू आहे की प्रदीप शर्मा जे आपले एन्काउंटर स्पेशलिस्ट आहेत, त्यांच्या सोबतच एका केसमध्ये ते सहभागी झालेत. सध्या ते कस्टडीमध्ये आहेत. काय फरक पडतो त्या नावाचा तुम्हाला? साहेब बघा, माझ्या ना वडिलांची एक वेगळी छबी आहे. माझे वडील आहे ना, माझ्या वडिलांनी आज लोकांसाठी, मी सांगेन, आज जर तुम्ही कुराड विलेज मध्ये नाव कोणाला सांगाल किंवा विचाराल हा संतोष शेलार माणूस कसा आहे, तुम्हाला ते सांगतील की या माणसाने आम्हाला फक्त मदत केली आहे, आम्हाला कधी त्रास नाही दिलाय. आज भाजीवाल्यापासून ते झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसापर्यंत, ते बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या माणसापर्यंत आज माझ्या वडिलांनी फक्त आणि फक्त लोकांचं काम केलेलं आहे. आणि ते एनसीपीचे जेव्हा जिल्हा अध्यक्ष होते, मला तर खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, मी फार लहान होते तेव्हा, काय माझ्या घरूनच मी राजकीय सक्रिय झालेलं आहे माझ्यामध्ये. त्यामुळे ज्यावेळेस ते जिल्हा अध्यक्ष होते, उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा अध्यक्ष जेव्हा होते, आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या आहेत. आणि प्रदीप शर्माजी जे आहेत ते आमचे रिलेशन माझ्या वडिलांचे पर्सनली ते त्यांच्याशी खूप चांगले आहेत. आणि प्रदीप शर्मा हे स्वतः पण शिंदे गट आणि शिवसेना याचे उमेदवार आहेत आणि त्यांनी उमेदवारी लढवली आहे. आणि ते पण खूप मोठे समाजसेवक आहेत. ते कोणी क्रिमिनल नाही आहेत, ते खूप मोठे समाजसेवक आहेत. आणि राहिली गोष्ट ही जी केस आहे, जी सचिन वाजे, प्रदीप शर्मा आणि या गोष्टींचा, बघा ती केस
आणि माझा पर्सनली इथे कुठलाही संबंध नाही. मी जनतेसाठी काम करते. माझ्या वडिलांनी जनतेसाठी काम केलं. आज तुम्ही पुन्हा मालाडमध्ये कुराडमध्ये तुम्ही जर विचारा 37 विभाग झाला, 38 विभाग झाला, 36 विभाग झाला. तुम्ही जर तिकडे कोणालाही जाऊन विचाराल की बाबा ही या माणसाचं नाव कसं आहे, काय केलंय आम्ही, बरोबर. माझ्या वडिलांना फक्त या ज्या मॅटरमध्ये ना फक्त फसवलं गेलेलं आहे. कारण खूप मोठ्या मोठ्या लोकांशी त्यांचे संपर्क होते, संबंध होते, कामं होती. फक्त तो विषय सोबत घेऊन फक्त या जी काही केस आहे सचिन वाझेची किंवा प्रदीप शर्मा यांची, फक्त माझ्या वडिलांना त्यात फसवलं गेलं आहे. बाकी त्यात त्यांचं काहीच हे नाही. तुमचा आरोप आहे की तुमच्या वडिलांना ह्या पूर्ण प्रकरणामध्ये कुठे ना कुठे अडकवण्याचा प्रयत्न केलाय, त्यांची छबी खराब करण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांचं ह्या पक्षामधल्या वरिष्ठ लोकांबरोबर संबंध होते, व मोठ्या मोठ्या लोकांच्या हस्तींचे त्यांचे व्यक्तिगत संबंध होते. पण एक प्रश्न देखील जनतेसमोर येतोय की एखाद्या स्लम एरियाचा विभागातला माणूस आपल्या फॅमिलीला आउट ऑफ कंट्री मध्ये शिक्षण कसं देतोय, हा एक खूप मोठा प्रश्न लोकांच्या मनामध्ये होता. मी तुम्हाला बघा, आता मी तुम्हाला एक त्याच्यावर एक्झाम्पल देतो. एक नगरसेवक ज्याची सायकल चालवायची पूर्वी कार्यकर्ता असताना लायकी नसतो, तो जेव्हा निवडून येतो तेव्हा तो फॉर्च्युनर घेतो, बरोबर. तो कसा काय घेतो? अच्छा, खूप मोठा प्रश्न आहे ना. तसंच बघा, आज शिक्षण, बरोबर, ते काही आम्ही माझ्या वडिलांनी काय पैसा धंदा हे करून आणलेला नाही. आम्ही स्वतः लोनवरती, आम्हाला आमचं कष्ट माहिती, आम्ही 10x10च्या घरातून आम्ही 1 BHKच्या फ्लॅट पर्यंत पोहोचलो. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की लोन घेऊन किंवा थोडंफार कष्ट करून काम करून आम्ही पैसे जमा करून माझ्या वडिलांनी मला शिक्षण दिलेलं आहे इथपर्यंत. आणि माझी आई ही तुम्हाला सांगेन ही नर्स आहे हॉस्पिटलमध्ये. सुमंगल हॉस्पिटल आहे आपल्या इथे कांदिवलीत. त्या हॉस्पिटलमध्ये माझी आई नर्स आहे. माझ्या आईची नर्सिंग सर्व्हिस आहे, गेले 35 वर्ष ती सर्व्हिस करते नर्सिंग. आणि मला असं वाटतं की बघा, माझे वडील काही अनएम्प्लॉई नाही, काही बेरोजगार नव्हते, बरोबर. आपलेही काही बिझनेसेस होते, आपलेही काही छोटे मोठे माझ्या आजोबांनी केलेली थोडीफार प्रॉपर्टी होती, म्हणजे ठीक आहे, त्याच्यातनं येणारं काही त्याच्यात होतं. त्याच्यातनं माझं शिक्षण पूर्ण झालं, मी तयार झाले. मी आज तुमच्यापर्यंत बसून मी माझा विभाग जो आहे तो विकसित करण्यासाठी मी तयार झाले, फक्त आणि फक्त माझ्या वडिलांच्या कष्टाने. ताई, सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही माझ्यापेक्षा वयाने लहान आहात, तरी पण आपल्या संस्कृती म्हणून ताई म्हणणं हा आपला कर्तव्य असतं. पण जेव्हा तुम्ही वॉर्ड क्रमांक 37 संदर्भामध्ये तुम्ही विचार करता, तर तुम्हाला काय वाटतं की भारतीय जनता पार्टीची जी पूर्व नगरसेविका होती प्रतिभा शिंदे, त्यांची अशी कोणती कामं मोजाल की त्यांनी केली नाही? साहेब, जर प्रतिभा शिंदेबद्दल बोलायचं झालं, साहेब त्या गृहिणी होत्या. साहेब मी त्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे त्यांच्याबद्दल की त्या गृहिणी होत्या. त्या गृहिणी असून त्यांनी 5 वर्ष प्लस न झालेली इलेक्शन 9 वर्ष ती त्यांनी सांभाळली. आणि बघा काम, आता एका गृहिणीला बिचारीला तुला उभी करणार म्हणणार तर तुला आता भांडी घासणं सोडून, तुला चपाती घासणं सोडून तर तुला आता जनतेत काम करायचं, तुला लोकांसाठी काम करायचं, तुला गटर साफ करायचं, तुला नाले साफ करायचे, तुला तुमच्या प्रभागाला असं करायचं, तुला कितीची गरज आहे, हे गरजेचं डेव्हलपमेंट करायचं. त्या संदर्भात तुम्हाला मी एक सांगते, आपला जो विभाग आहे त्याच्यामध्ये विकास कामं ही 0 झालेली आहेत. बघा, एका नगरसेवकाला 5 वर्षांसाठी 5 कोटींचा फंड येतो, बरोबर. 5 कोटींचा हा फंड, त्याच्यामध्ये 1 कोटींचं पण जर मला कोणी दाखवून देईल की ताई 1 कोटींचं काम आम्ही आपल्या विभागात शिवाजीनगर येतं, भीमनगर येतं, तानाजीनगर येतं, आंबेवाडी येते, बरोबर. त्याच्यामध्ये मला एक जागेवर कोणी घेऊन जाईल आणि मला ताई इथलं गटर साफ झालंय इलेक्शनच्या पूर्वी या 5 वर्षांमध्ये, मला जो माणूस म्हणेल ना आज मी त्याला आहे ना ते जे म्हणेल तुम्ही त्याला द्यायला तयार. पण ही असली कामं आपल्या विभागात झालीच नाही. आणि नगरसेवकाची कामं काही गटार आणि नाले साफ करण्याची नाहीये. एक नगरसेवक जेव्हा तुम्ही जनतेचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही एक नगरसेवक तुम्ही निवडून देता,
किंवा कुठली पार्टी एखाद्या महिलेला किंवा पुरुषाला तिकीट देते, ते फक्त पार्टीचं वजन जास्त करायला नसते रे. हे जे पैसे हे जे फंड म्हणून घेतात एका नगरसेवकाकडे का आमदाराकडे का खासदाराकडे, हे पैसे आमच्या टॅक्सचे येतात. आज मी वोटर म्हणून मी हे म्हणते, हे पैसे माझ्या टॅक्सचे आहेत. आज मी वकिली करते, 7 वर्षांपासून टॅक्स भरते. आज माझ्या टॅक्सचा पैसा माझ्या विकासासाठी हा खर्च होतो. त्यामुळे मी 37 विभागाचं जर बोलीन तुम्हाला, 0 डेव्हलपमेंट तर 0 विकास, विकासच हरवला असं म्हणून मी विकासाला शोधतोय आम्ही कधीपासून. म्हणजे खूप मोठी गोष्ट म्हणताय की विकासच हरवलेला आहे, विकासाचा शोध सुरू आहे. सिद्धी मॅडम, एक छोटासा व्हिडिओ आम्ही फेसबुकच्या माध्यमाने बघितलेला. काही दिवसापूर्वी एक तुमच्याकडे भूमिपूजन झालं होतं तुमच्याच घराच्या जवळपास. हो. आणि त्याचा बोर्ड तुम्ही काढून फेकलेला सोशल मीडिया व्हिडिओ होता. काय होतं ते प्रकरण, काय होतं नक्की? कसं आहे, मी ना काल स्वाभिमानी बाई, तुम्ही आश्वासन देता, तुम्ही कामं करता. मला तर वाटतं आपण जेव्हा कामं करतो लोकांची, तेव्हा आपल्याला बोर्ड लावायची गरज नाही पडली. बरोबर. कारण ती काही कुठल्या पक्षाच्या खिशातने आलेले पैसे नसतात किंवा कोणी दिलेले ते की बाबा तू वापर आणि आम्ही करू, असा हा प्रश्न नसतो. हा माझ्या जनतेच्या, माझ्या जे लोक राहतात, जो युथ आहे आजचा, ठीक आहे, त्यांच्या सॅलरी मधनं जो टॅक्स कट होतो ना, त्या टॅक्स मधनं आलेला पैसा असतो. आणि त्याचा असा दुरुपयोग, म्हणजे दुरुपयोग कसा की गल्लीमध्ये जाऊन बॅनरबाजी करणं, आणि ती बॅनरबाजी करून पण तिकडे काम न सुरू होणं. बघा, तुम्ही भूमिपूजन करता, आज पूर्ण वॉर्ड मध्ये फिरा तुम्ही. आज पूर्ण माझ्या सर्व्हिसच्या वॉर्ड मध्ये ना भूमिपूजन झालंय, पण नेमकं फक्त एक गटार काढून तिकडे फोटोशूट करून, ज्या कोणी आपल्या नगरसेविका आहेत माझी, त्या फक्त फोटोशूट करून तिकडनं निघून गेलेल्या आहेत. त्याच्या अलीकडे आणि त्याच्या पलीकडे कुठलंही काम झालेलं नाही. तुम्हाला आढळतो की तुम्ही म्हणतात कुठे दिसत नाही, पण सध्या तर तुम्ही सोशल मीडियाला बघितलात तर सगळीकडेच त्यांचे फोटो दिसतात. गल्ली गल्लीमध्ये फिरतात ते. अनेक साऱ्या हळदी कुंकू कार्यक्रम असू दे किंवा बर्थडे कार्यक्रम असू दे, तुम्ही कसं बोलता दिसत नाही? अहो साहेब, त्या दिसायचं नाही म्हणते मी. त्यांना कोणाला, आम्हाला इंटरेस्ट नाही ते दिसावं. आम्हाला इंटरेस्ट नाही की विकास दिसावा, माझ्या विभागातलं काम दिसावं. म्हणजे विकास हा एखादा व्यक्ती आहे का, तुम्ही त्याला शोधताय? साहेब, आता तुम्ही एक व्यक्ती पकडा किंवा एक कर्तृत्व पकडा, कोणाची, माझी नगरसेवक असू दे, कोणाची. कसे विकास 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 हे नाव खूप फेमस झालंय, म्हणून आम्ही फक्त विकासाला शोधतो, बाकी कोणालाच नाही शोधत. खूप छान आहे, विकासाचा शोध सुरू आहे. वाटप खूप जोरात चालू आहे, हळदी कुंकू वगैरे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल ते विषय असेल. महत्वाचा प्रश्न असेल तुमच्याकडे, जर महायुती झाली, शिवसेना भाजपा जर महायुती झाली, तर काय वाटतं तुम्हाला की आता सध्या भाजपाची नगरसेविका आहे. साहेब बघा, वरच्या लेवलला काय डिसाईड करते हे आपल्याला कोणालाही माहित नाही. पण जर महायुती झाली आणि महायुती झाल्यानंतर जर या नगरसेविकेला परत जर भाजपा तिकीट देणार, तर तिकडे सगळ्यात पहिला मी उभी असणार त्यांच्या समोर. बघा, माझा विरोध कुठल्या पक्षाला नाही, माझा विरोध कुठल्या पक्षाला नाही आहे, कुठल्या व्यक्तीला नाही आहे की माझं यांच्याशी भांडण आहे, त्या पक्षाशी माझं भांडण आहे. पण गेले 9 वर्ष माझ्या विभागातल्या महिला, आज महिलांचं एवढं मोठं हे तुम्हाला मी सांगते, माझ्या विभागातल्या म्हाताऱ्या महिला आज जेव्हा डब्बा घेऊन संडासात जातात ना, खूप ओपनली बोलतोय साहेब मी तुम्हाला, डब्बा घेऊन जेव्हा संडासात जातात, त्यांची कळकळ ही मी बघते, ही मी बघितली. ते दुःख तुमच्या मनामध्ये संतत आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा विचार केलाय. सिद्धी, तुमचं लक्ष काय, ध्येय काय करणार तुम्ही? बघा, माझं विजन जे आहे, बघा माझं वय आता 29 वर्ष आहे आणि आपण किती वर्ष आपण नाले गटार साफ करत बसायचे, आपण नाले गटार किती वर्ष साफ करत बसायचे साहेब. एक नगरसेवकाचं काम काय असतं? फक्त गटर साफ करणं आणि नाले साफ करणं असतं का? त्याच्या पलीकडे काय आहे? त्याचं काम आहे ना
डेव्हलपमेंट वाढवा, SRS स्कीम लोकांपर्यंत पोहोचवा. बरोबर. तुम्ही अजून काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी ज्या आपण करू शकतो. सुशोभीकरण आहे, ठीक आहे. आज तुम्ही कुडाची एंट्री मारेल ना, माणूस मरेल पण त्याच्या घरपर्यंत अँब्युलन्स नाही पोहोचणार. कोणामुळे? अच्छा, तुम्ही त्याला जबाबदार अशा प्रकारच्या नगरसेवकांना तुम्ही त्याला जबाबदार मानता? 100%. आज PTC, बरोबर, आज PTCचा विषय एवढा गंभीर आहे, बरोबर आहे. आज तुम्हाला मी सांगते, आज मी लोकांमध्ये फिरतोय, लोकांमध्ये जातोय, लोक म्हणतात अरे आमचा वरचा माळा आहे, SRA म्हणून मी, किंवा SRA वरचा माळा, आम्हाला घर नाही. अरे तुम्हाला वरच्या घरासाठी लोकांचे मतदान तुम्हाला चालतात आणि तुम्हाला वरच्या माळ्यावाल्यांना घर नाही द्यायचं. म्हणजे तुम्ही मतदान करून द्याल, पण जेव्हा घर द्यायची किंवा काय द्यायची पाय येणार तेव्हा नगरसेवक म्हणून तुम्ही त्याच बिल्डिंग मध्ये तुमचे प्रायव्हेट बिल्डिंग मध्ये तुमचे 10 फ्लॅट. कुठे आपण कुठल्या जगात राहतोय? आपण 2025 मध्ये आहोत साहेब, आता 2026 लागेल. आज माझा जन्म इकडे झाला, आज माझे 29 वर्ष मी इथे मुंबईत मालाडमध्ये घालवली. माझ्या आई वडिलांनी त्यांचे 50-60 वर्ष इकडे घालवली. आम्ही जेव्हा हायवे बनत होते ना, ते मेट्रो पर्यंतचा प्रवास आम्ही बघितला, 37चा किंवा कुडाळचा. म्हणजे इतके आजपर्यंत लाभलेले स्वार्थी नगरसेवक म्हणून मी, किंवा जे कोणी पॉलिटिशियन आहेत, जे कोणी राजकारणी आहेत, जे आपल्या कुडाळला लाभले, आपलं दुर्दैव आहे की आपल्याला ते लाभले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं जे विजन आहे, माझं कुडाळ डेव्हलपमेंट, आपण डेव्हलपमेंटला जसं PTC आहे, बरोबर आहे, माझ्या जनतेपर्यंत अँब्युलन्स कशी पोहोचू शकते, माझ्या जनतेच्या वरच्या माळ्याचे जे विषय आहेत ते कसे क्लिअर होऊ शकतात, माझ्या जनतेला, महिलांना, मी तर म्हणून पहिले महिलांचा त्रास भरपूर असतो. मी स्वतः महिलांनी खूप, म्हणजे मला माहिती आहे की महिलांचे त्रास किती असतात. आज आपल्याकडे 80% झोपडपट्टी आहे. आज किती महिला आहेत. आज आपल्याकडे बेरोजगारी आहे, पोरांकडे रोजगार नाही आहे, मुलांची लग्न नाही होत आहेत कारण त्यांना मुली नाही मिळतात, कारण त्यांची बिल्डिंग घरं नाही आहेत म्हणून. आज कुठलीही मुलगी डब्बा घेऊन तंडाला जायला तयार नाहीये. मोठा विषय. हा, मुलांची लग्न नाही होत आहेत. काय करायचं? आज इतके बिल्डर येतात, हा येतोय, तो येतोय, किती वर्षाची भाडे त्या बिल्डरांनी लपवून ठेवलेली आहेत. मला तुम्ही सांगा. मग एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आपले जे नगरसेवक आहेत, त्यांची निष्ठा नाही राहिली का लोकांच्या प्रती काम करण्याची, की त्यांनी त्यांची लाच सोडून दिली आहे. खूप मोठा आरोप हा विभागीय पूर्व नगरसेविका यांच्यावर लागलेला आहे. सर्वात शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन, जनतेला काय आवाहन करा? बघा, जनतेला एकच आवाहन करेन, पक्ष बघू नका. हे पक्षातले जे पक्ष आहेत, हे तुमचा विकास कधीही, मी म्हणेन की करायच्या विचारात बघा, माणूस जो आहे, माणूस बघा, माणूस किती काम करतोय तुमच्या अवेलेबिलिटीसाठी. तुम्ही बोला, तुम्ही रात्री फोन कराल का, रात्री तुमच्यासाठी तो माणूस कोण धावत येतोय, तुमच्यासाठी कोण काम करतोय, तुमच्यासाठी कोण झुरतोय, ज्याला विकास करायचा, किंवा मी म्हणेन की ज्याला लोकांसाठी काम करायची हुरहुर आहे, तुम्ही त्याला लोकप्रतिनिधित्व द्या. तुम्ही हा कमळचा फुल आहे, किंवा ही मशाल आहे, किंवा हे घड्याळ आहे, त्या चिन्हांवरती तुम्ही मतदान करू नका. किंवा कुठल्याही योजनेच्या लाभार्थी झालात म्हणून तुम्ही मतदान करू नका. 1000-2000 मध्ये कोणाची घरं चालत नसतात. आणि तुम्ही फक्त एक माणूस, तुमच्या लोकप्रतिनिधी, तुमच्या स्थानिक कोण आहे, कोण काम करते, कोणाला लोकांप्रती हुरूळ आहे, फक्त तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊन तुम्ही त्यांना मतदान करा. मग ती मी असेल, किंवा कोणी दुसरं असेल, किंवा कोणी तिसरं असेल. अजून एक शेवटचा प्रश्न होता माझा, पण त्या शेवटच्या प्रश्नाला तुम्ही वाढवला. जर तुम्हाला जर आणि तरचा प्रश्न असतो, जर तुम्हाला भविष्यामध्ये तुमच्या आवडत्या पक्षाने उमेदवारी अर्ज नाकारला, तुम्हाला हे स्वप्न तुमचं तोडलं, तर पुढचा प्रवास कसा असेल?
साहेब बघा, पुढच्या प्रवासाबद्दल तर मी तुम्हाला नाही सांगू शकत, पण लढणार मात्र मी नक्की. पुढचा प्रवास हा कसाही असेल, कुठेही असेल, पण लढणार मात्र मी नक्की. झुकेगा नहीं साला तो फिल्मी स्टाईल आहे आणि फिल्मी जो डायलॉग आहे ना, या शेरणीवर लागतोय. कुठे ना कुठे जीवनामध्ये माघार घ्यायची नाही हे आपण एका शिक्षित व्यक्तीकडूनच शिकू शकतो. आणि ती शिक्षित व्यक्ती जेव्हा ऍडव्होकेट असते, जेव्हा समाजातल्या विभागातल्या आपल्या परिवारातल्या असंख्य वेदना आणि गरिबी सहन करून येते, तेव्हा त्या व्यक्तीला समाजामध्ये कशी कळकळ असते ते आपण पाहिलं. समाजाच्या आरोप प्रत्यारोपाला कसं दिशा दाखवून त्याच्याकडे नजरअंदाज करून आपल्या विकासाकरता लोकांकरता, गरीब महिलांकरता आणि समाजामध्ये चांगली विचारशैली आणण्याकरता ह्या विषयावर आपण चर्चा केली. आणि हा पूर्ण विषय काही साधारण विषय नव्हता, हा विषय खूप गंभीर होता. आणि त्या गंभीर विषयावर आज आपण सिद्धी शेलार यांच्याशी चर्चा केली. आणि तमाम मुंबईकरांसाठी हा विषय होता, फक्त वॉर्ड क्रमांक 37 साठी नव्हता असं मला ते वाटेल. कारण SRA संदर्भामध्ये जेव्हा आपण चर्चा करतो तर हा पूर्ण मुंबईचा विषय होतो, मुंबईचा प्रत्येक झोपडपट्टी धारकाचा विषय होतो. आणि अशा विषयावर बोलणं खूप कठीण असतं, जपून बोलायचं असतं, पण त्याच्यावर तुम्ही रोख बोललात. आज खूप छान वाटलं. आणि अशा प्रकारच्या विषय आपण घेऊन चालू. सिद्धी शेलार सोबत आपण चर्चा केली, पण असे अनेक ब्रॉडकास्टिंग वर आपण चर्चा करत राहू आणि बोलत राहू, बिनधास्त बोलत.